कधी-कधी असं होतं ना, की आपल्याला वाटतं, अरे, कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत, पण मग प्रश्न पडतो, की सुरुवात नेमकी कुठून करायची? म्हणजे एका बाजूला खूप काही शिकण्याची इच्छा असते आणि दुसऱ्या बाजूला कुठल्यातरी एका गोष्टीवर फोकस करण्याची गरज. मग या दोन्हीमध्ये बॅलन्स कसा साधायचा? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. बघा, हा विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात येत असतो. आपल्याला खूप काही करायचं असतं, पण कुणीतरी आपल्याला एकाच चौकटीत बांधून ठेवतंय, ही कल्पनाच आपल्याला सहन होत नाही. आजच्या जगात तर हा एक खूप मोठा संघर्ष बनला आहे. या समस्येला एक नाव आहे, शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोम. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर, आपण एका गोष्टीवर काम करत असतो आणि अचानक दुसरी एखादी नवीन इंटरेस्टिंग गोष्ट दिसते आणि आपण तिकडे धाव घेतो. मग तिसरी. आणि मग होतं काय, की कोणतीच गोष्ट धडपणे पूर्ण होत नाही. आपलं लक्ष सतत विचलित होत राहतं. आणि मग इथेच खरी द्विधा मनस्थिती तयार होते. म्हणजे आपली उत्सुकता आणि यशस्वी होण्याची इच्छा यांच्यात एक प्रकारचा संघर्ष सुरू होतो. जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळी करायला जातो, तेव्हा कोणत्याही एका गोष्टीत म्हणावी तशी प्रगती करणं खूप अवघड होऊन बसतं. खरं तर स्वप्न काय असतं, की आपण अनेक कलांमध्ये पारंगत व्हावं, एक रेनेसॉ पर्सन बनावं. पण प्रत्यक्षात काय होतं? आपलं लक्ष इतक्या ठिकाणी विभागलं जातं, की कोणत्याच दिशेने आपण पुढे जात नाही. असं वाटतं की आपण खूप काही करतोय, पण हातात काहीच लागत नाही. आणि हा अनुभव फक्त आपला एकट्याचा नाहीये, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ, ह्या वक्त्याने स्वतः लोगो डिझाईन, मग ब्रँड आयडेंटिटी, मग थंबनेल डिझाईन अशा अनेक गोष्टींमध्ये उडी मारून बघितली. पण त्यांना ज्याला आपण पारंपरिक यश म्हणतो, तसं काही मिळालं नाही. पण हो, यातून एक शिकवण मात्र नक्की मिळाली. ठीक आहे, मग या समस्येवर उपाय काय? चला, आता आपण काही प्रॅक्टिकल पद्धती पाहूया. अशा पद्धती ज्या आपल्याला एका निश्चित दिशेने प्रगती करायला मदत करतील. इथे एक खूप सोपा 10 मिनिटांचा व्यायाम आहे जो आपल्याला आपल्या ध्येयांबद्दल स्पष्टता देऊ शकतो. काय करायचंय? तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्या आवडी, छंद, कल्पना जे काही डोक्यात आहे ते सगळं लिहून काढा. मग त्या यादीला महत्वानुसार क्रम द्या. म्हणजे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे आणि मग त्याप्रमाणे तुमच्या आठवड्याचं नियोजन करा. बस, यामुळे काय महत्वाचं आहे हे अगदी स्पष्ट होऊन जाईल. वेळेच्या बाबतीत ना, आपल्याला एक कठोर सत्य स्वीकारावंच लागेल. आपण ज्या गोष्टी निवडतो त्याचे परिणाम असतातच. आणि लक्ष केंद्रित करायचं असेल तर काही गोष्टी सोडाव्या लागतात. हा एक झिरो सम गेम आहे. म्हणजे काय, तर एका गोष्टीवर घालवलेला प्रत्येक तास हा दुसऱ्या गोष्टीसाठी गमावलेला तास असतो. आता हे बघा, हे एक उदाहरण आहे साप्ताहिक वेळापत्रकाचं. इथे काय केलंय? तर ज्या गोष्टींना प्राधान्य दिलंय, म्हणजे जे सगळ्यात महत्वाचं आहे, त्यासाठी मोठे टाइम ब्लॉक्स ठेवले आहेत. जसं की व्हिडिओ स्क्रिप्टिंग किंवा लिखाण. आणि ज्या बाकीच्या आवडी आहेत, म्हणजे छंद वगैरे, त्यासाठी संध्याकाळचे छोटे-छोटे स्लॉट्स वापरले आहेत. म्हणजे व्हायोलिनसाठी अर्धा तास. याने काय होतं, की दोन्ही गोष्टी साधता येतात. महत्वाचं काम पण होतं आणि छंदासाठी वेळ पण मिळतो. बरं, फक्त कमी वेळेचे नियोजन करून नाही चालणार, आपल्याला थोडा लांबचा विचार करण्याची पण गरज आहे. चला, आता आपण संयमाच्या कलेबद्दल बोलूया. ही कला आपल्याला दीर्घकाळ टिकणारा विकास साधायला मदत करेल. ही एक खूपच महत्वाची गोष्ट आहे. काही आवडींना भविष्यासाठी पुढे ढकलल्याने आत्ताच सगळं काही करायचं आहे या प्रेशरमधून आपली सुटका होते. आयुष्य खूप मोठं आहे नाही का? प्रत्येक गोष्ट एकाच वेळी करण्याची काहीही गरज नाही. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना आपण थोडं थांबवून ठेवू शकतो, जेणेकरून सध्याच्या महत्त्वाच्या कामांवर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल? या एका प्रश्नामुळे आपल्याला आपल्या विकासाकडे बघण्याचा एक अधिक शांत आणि संयमी दृष्टिकोन मिळू शकतो. कधीकधी फक्त आपल्या कामांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तरी खूप फरक पडतो. उदाहरणार्थ, ह्या वक्त्यासाठी स्वयंपाक करणं एक कंटाळवाणं आवश्यक काम होतं. पण त्यांनी त्याकडे एक नवीन कौशल्य शिकण्याची संधी म्हणून बघितलं आणि ते शिकून घेतलं. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात अशी अनेक कामं असतात जी आपण टाळू शकत नाही. आता आपल्यासमोर 2 पर्याय असतात. एक तर ते काम कसंबसं पूर्ण करायचं किंवा त्यात चांगलं बनायचं. जर आपण त्या कामाकडे एक नवीन कौशल्य शिकण्याची संधी म्हणून बघितलं, तर वेळापत्रकात कोणताही जास्तीचा वेळ न घालवता आपण स्वतःला सुधारू शकतो. पण फक्त वेळेचं नियोजन करून भागणार नाही. आपल्याला काही मानसिक आव्हानांवरही मात करावी लागेल, जसं की सोशल मीडियामुळे होणारं विचलन किंवा काही नवीन शिकताना येणारे भावनिक चढ-उतार. चला, बघूया यावर कशी मात करायची.
सोशल मीडियावर आपण सतत वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना बघत असतो आणि त्यामुळे आपल्या मनात कुठेतरी अपुरेपणाची भावना येते. आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपण तर खूप मागे पडलो आहोत. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. विचार करा, आपण स्क्रोल करत असतो. एक व्हिडिओ दिसतो साबण बनवण्याचा. 2 सेकंदात दुसरा व्हिडिओ येतोय, कोणीतरी वाईन बनवतंय. आणखी 2 मिनिटांनी सुंदर पेन्सिल स्केचेस दिसतायत. आणि याचा परिणाम काय होतो? आपल्याला वाटतं आपण जे करतोय ते काहीच नाहीये, ते पुरेसं नाहीये. कोणतंही नवीन कौशल्य शिकताना ना एक भावनिक प्रवास होतो. सुरुवातीला वाटतं वाह, हे तर खूप सोपं आणि मजेशीर आहे. मग लक्षात येतं अरे, हे दिसतंय तितकं सोपं नाही. आणि मग येते निराशेची दरी, जिथे वाटतं की हे खूपच कठीण आहे, आपण सोडून देऊया. पण जो कोणी हा टप्पा पार करतो तोच पुढे जातो आणि यशस्वी होतो. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संघर्ष हे अपयशाचं लक्षण नाहीये. उलट ते प्रगतीच्या मार्गावरचा एक खूप महत्त्वाचा आणि आवश्यक भाग आहे. आपली वाढ होण्यासाठी संघर्ष करणं, त्यातून शिकणं आणि त्यावर मात करणं हे गरजेचंच आहे. ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? तर ते ह्या एका वाक्यात आहे. आपल्या अनेक आवडी आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज, ह्या दोन्हीमध्ये संतुलन साधण्यातच खरा खजिना दडलेला आहे. आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, आज आत्ता ह्या क्षणी आपण कोणत्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतो जेणेकरून त्यांना खऱ्या अर्थाने चमकण्याची संधी मिळेल? विचार नक्की करा.